नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपल्या मनामध्ये येणारे विचार हे एखाद्या न थांबणाऱ्या रेडिओसारखे असतात. कधी ते गाणी गुणगुणतात तर कधी भीती आणि काळजीचा पाढा वाजतात. अनेकदा आपल्याला वाटतं की नकारात्मक विचारांवरती नियंत्रण मिळवणं अशक्य आहे, परंतु मानसशास्त्रामध्ये यावरती एक अत्यंत प्रभावी उपाय आहे, ज्याला रिफ्रेमिंग असं म्हणतात. नकारात्मक विचारांना दाबण्यापेक्षा किंवा त्यांच्याशी लढण्यापेक्षा त्यांचा अँगल बदलणं कसं शक्य आहे हेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, नकारात्मक विचारांवरती नियंत्रण मिळवणं शक्य आहे का या प्रश्नाचं उत्तर आहे हो, हे पूर्णपणे शक्य आहे. परंतु यासाठी कंट्रोल करण्यापेक्षा मॅनेज करण्यावरती भर द्यायला हवा. जेव्हा आपण एखाद्या चित्राची फ्रेम बदलतो ना, तेव्हा चित्र तेच राहतं, परंतु त्याचं सौंदर्य बदलतं. अगदी असंच आपल्या विचारांच्या बाबतीत देखील घडतं. नकारात्मक विचार चोर पावलांनी येतात आणि आपल्याला अस्वस्थ करून जातात. तर आधी तुम्ही स्वतःच्या मनावरती लक्ष ठेवा. जेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटेल तेव्हा तुम्ही स्वतःला विचारा की या क्षणी माझ्या मनामध्ये कोणता विचार सुरू आहे. उदाहरणार्थ, माझ्याकडनं हे प्रेझेंटेशन कधीच चांगलं होणार नाही, हा विचार ही पहिली पायरी आहे. ओके, आता आपले विचार म्हणजे काही सत्य नव्हे, तर त्या विचाराला तुम्ही सांगा, तुझ्याकडे काय पुरावा आहे? खरंच मी याआधी कधीच कोणतंच चांगलं काम केलं नाही का? मी आता जी भीती बाळगतोय ती खरोखर घडण्याची शक्यता किती टक्के आहे? आणि जेव्हा आपण तर्कशुद्ध विचार मांडतो, प्रश्न विचारतो, तेव्हा नकारात्मक विचारांची ताकद जी आहे ना, ती कमी व्हायला सुरुवात होते. आता विचार तोच ठेवा, परंतु त्याची मांडणी बदला. नकारात्मक वाक्याला सकारात्मक किंवा प्रगतिशील वाक्यामध्ये रूपांतरित करा. मग आता पहा, नकारात्मक फ्रेमवर्कमध्ये वाक्य कसं असेल? मी या विषयामध्ये पूर्णपणे अपयशी ठरलो किंवा ठरले. याचंच नवीन रिफ्रेम काय असू शकतं? या अनुभवातनं मला माझ्या चुका कळाल्या, ज्या मी पुढच्या वेळी सुधारू शकेन. बरोबर? आता दुसरं उदाहरण घेऊ. आजचा दिवस हा खूपच तणावपूर्ण आणि वाईट आहे. ही झाली नकारात्मक फ्रेम. आता याची नवीन रिफ्रेम पहा. आज कामाचा लोड जास्त आहे, परंतु मी महत्त्वाची जबाबदारी सांभाळतोय. तर मित्रांनो, नकारात्मक विचारांवरती मात करण्यासाठी केवळ 2 शब्द तुमच्या शब्दकोशामध्ये जोडा. येट म्हणजेच अजून. मला हे काम जमत नाही याऐवजी मला हे काम अजून जमत नाही असं म्हणा. यामुळे तुमच्या मेंदूला शिकण्याची संधी मिळते. आता दुसरा शब्द म्हणजेच तरीही, म्हणजेच बट स्टील. बाहेर पाऊस आहे, माझं वॉकिंग राहून गेलं, तरी मी घरी योगा करून माझं फिटनेस रुटीन पूर्ण केलं. आता पहा, येटचं वाक्य. माझी प्रिय व्यक्ती दूर जाण्याची भीती मला वाटते, याऐवजी माझी प्रिय व्यक्ती अजून माझ्या जवळ, माझ्या समोर आहे असा विचार करा. आणि बट स्टील, माझ्याकडनं आयुष्यामध्ये अनेक चुका झाल्या, याऐवजी यापूर्वी अनेक चुका झाल्या असल्या तरी मी माझं आयुष्य पूर्णपणे नव्यानं जगतोय किंवा जगतीये. मित्रांनो, नकारात्मक विचार बदलणं हे फायद्याचं काय तेही समजून घ्या. यामुळे तुमच्या शरीरातला ताण कमी होतो, शरीरातील स्ट्रेस हॉर्मोन्स कमी होतात. त्यानंतर तुमची प्रॉडक्टिव्हिटी वाढते, कामामध्ये एकाग्रता वाढते. शिवाय तुम्हाला चांगली झोप लागते. रात्री झोपताना मन शांत राहिल्यामुळे तुम्हाला दुसऱ्या दिवशी देखील छान वाटतं. त्यामुळे छोटे वाटणारे शब्द तुमच्या विचारांमध्ये मोठा बदल घडवून आणू शकतात. त्यासाठी गरज आहे विचारांना योग्य दिशा देण्याची. त्यासाठी नैराश्याच्या गर्तेमध्ये न जाता स्वतःला धीर द्या आणि या जादुई शब्दांच्या मदतीनं स्वतःला नकारात्मकतेच्या कोंदणातून बाहेर काढा. तर मग मित्रांनो, आज आपल्याला हे नवीन काहीतरी शिकायला मिळालंय, बरोबर ना? म्हणजेच काय की एखादं वाक्य जे नकारात्मक फ्रेममध्ये तुम्ही जर पाहिलं तर ते तुम्हाला नकारात्मकता देतं, परंतु त्याला रिफ्रेम करा आणि नवीन फ्रेममध्ये बसवा, जेणेकरून त्यातनं तुम्हाला सकारात्मकता मिळेल. आता हे करायला तुम्हाला थोडासा वेळ लागेल, परंतु एकदा का जमायला लागलं ना
की तुमचं आयुष्य पहिल्यापेक्षा खूप जास्त सुंदर होईल. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.